नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, गेले 10 दिवस तुम्ही ऐकताय अभय बापट लिखित सायनाइड ही कादंबरी. आज या कादंबरीचा 11वा आणि अर्थात शेवटचा भाग. पण श्रोते हो, तत्पूर्वी अजूनपर्यंत तुमच्याकडनं जर चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात अभय बापट लिखित सायनाइड या कादंबरीचा शेवटचा भाग. अलक्ष्यचंद्र मालशेटवार हा बॅलिस्टिक म्हणजे बंदुकीच्या गोळ्यांच्या क्षेत्रातला तज्ज्ञ होता. कोर्टासमोरच त्यांनी वजन केलं. पाणीनी म्हणतात ते एकदम बरोबर आहे बरं का. घरातल्या बंदुकीच्या खोलीतून मिळालेल्या कवचावर क्रमांक 5 असा अंक कोरलेला आहे. त्यातल्या शिशाच्या गोळ्या या आकारानं दंडगोलाकार आहेत. सरासरी 170 अंश वजनाच्या आहेत त्या. आता हे कवच आहे ना, ते रेमिंग्टन कंपनीने बनवलेलं आहे. पुरावा क्रमांक B मधल्या गोळ्या याच कवचातल्या आहेत. या 2 कवचातल्या गहाळ असलेल्या शिशाचं वजन आणि या बाटलीतल्या गोळ्यांचं वजन अगदी सारखं आहे बरं का. या उलट पुरावा क्रमांक अ, विषाची बाटली, यातल्या शिशाच्या गोळ्या आहेत ना, त्या आकारानं लहान आहेत, वजनानं 100 अंश आहेत आणि त्या चेंडूसारख्या गोल आहेत बरं का. त्यामुळे त्या घरात सापडलेल्या कवचामधल्या असतील असं काही मला वाटत नाही बरं का. असं म्हणून त्यांनी भिंग घेऊन त्या गोळ्या तपासल्या. अरेच्या, हे बघा काय आहे. आणि तो अचानक म्हणाला, कोर्टानं जर नीट पाहिलं ना तर लक्षात येईल बरं का की या गोळ्यांवर, म्हणजे विषाच्या बाटलीत सापडलेल्या गोळ्यांवर बरं का, WC अशी इंग्रजी अक्षरं कोरलेली आहेत बरं का. गोळ्यांवर अक्षर? न्यायाधीश उद्गारले. WC? अरे WC म्हणजे वाईल्ड कॅट. पाणीनी म्हणाला. मी कोर्टाला विनंती करतो की पोलिसांना आदेश द्यावेत की फिलिप फर्नांडिस ज्या वाईल्ड कॅट क्लबमध्ये जातो तिथे अनेक खेळ खेळायची सोय आहे. टेनिस, क्रिकेट, कॅरम, नेमबाजी. फिलिप हा टेनिस प्लेयर आहे. कोर्टाने जर पोलिसांना आदेश दिले की त्या क्लबमध्ये जाऊन नेमबाजीसाठी वापरण्यात येणाऱ्या बंदुकीत ज्या शिशाच्या गोळ्या घालण्यात येतात त्याचे नमुने आणावेत, त्यावर WC अक्षरं कोरली आहेत का आणि त्या गोळ्यांचं वजन 100 अंश आहे का ते तपासावं. पाणीनी कडाडला. न्यायाधीशांनी फिलिप फर्नांडिसकडे बघितलं. पाणीनी पटवर्धन यांनी आत्ता सांगितल्याप्रमाणे सर्व करायचे आदेश देण्यात येत आहेत. त्याची काही गरज नाहीये, फिलिप फर्नांडिस म्हणाला. साक्षीदाराच्या पिंजऱ्यात येऊन तो म्हणाला, पाणीनी म्हणाला त्याप्रमाणेच सगळं घडलंय. मीच आमच्या वाईल्ड कॅट क्लबमधनं शिशाच्या गोळ्या घेतल्या. तुम्ही काय म्हणताय ते मला समजल्यानुसार तुम्हीच वाईल्ड कॅट क्लबमधून घेतलेल्या गोळ्या पुरावा क्रमांक अ मधल्या बाटलीत टाकले आहेत? न्यायाधीशांनी विचारणा केली. होय साहेब. विष असलेल्या बाटलीत? हो साहेब. आणि काय केलं त्या बाटलीचं नंतर? मी नदीत टाकली साहेब. विषाची बाटलीच तुम्ही नदीत टाकली, जिला आपण पुरावा क्रमांक अ म्हणतोय? हो. तुम्ही पाणीनी पटवर्धनांना सांगितलं की तुम्ही नदीत फेकलेली बाटली गोड गोळ्यांची म्हणजे पुरावा क्रमांक B होती? हो साहेब. न्यायाधीश रागावून म्हणाले, खोटी साक्ष दिल्याबद्दल आणि खुनाच्या संशयाबद्दल या माणसाला पहिल्यांदा तुरुंगात टाका आणि पोलिसांनी क्लबमध्ये जाऊन प्रथम पुरावा ताब्यात घ्यावा. पाणीनींनी सूचना केली. कोर्टानं त्याला आधी विचारावं की त्याला सायनाइड कुठून आणि कसं मिळालं. न्यायमूर्ती फिलिप फर्नांडिसकडे वळाले. रागानं म्हणाले, तुम्ही या कोर्टात धडधडीत खोटी साक्ष देण्याच्या आरोपाखाली दोषी ठरलेले आहात. तुमच्यावर खुनाचा आरोप ठेवला जाऊ शकतो.
तुम्ही जे बोलाल त्याचा वापर तुमच्या विरुद्ध केला जाऊ शकतो. हे सगळं तुमच्या निदर्शनाला मला आणायचं आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमचा वकील देऊ शकता. आता मला सांगा की त्या बाटलीत टाकण्यासाठी तुम्हाला सायनाईड कुठून मिळालं? निमिष जयकर काम करत असलेल्या लॅबमधनं. मी एका केमिकल कंपनीचा कन्सल्टंट म्हणून काम करतो. त्याचं एक काम निमिष जयकरची लॅब करते. खरं तर माझ्यामुळे ते काम त्यांना मिळालं आहे. म्हणजे जोसेफ परेराच्या मृत्यूला कारण ठरलेलं विष तुम्हीच दिलंत? न्यायमूर्तींनी विचारलं. फिलिप फर्नांडिसनं त्यांच्याकडे घाबऱ्या नजरेनं बघितलं आणि तो नाही म्हणाला. कोर्टाला पुन्हा आश्चर्य वाटलं आणि ते म्हणाले, नाही, नक्कीच नाही. पण मी हे आता कसं सिद्ध करू शकणार हे देवाला माहिती आहे. अरे तू हे सगळं का केलंस मग? हळुवार आवाजात पाणिनीने विचारलं. माझ्या बायकोला वाचवण्यासाठी. मी हे केलं तेव्हा मला विश्वास होता की निष्ठाचा कबुलीचा बाब म्हणजे तिला झालेला भ्रम होता. आधीच खच्चीकरण झालेलं मन आणि त्या औषधाचा प्रभाव. पण मला वाटत होतं की माझ्या बायकोनीच त्याला मारलंय आणि मी बायकोला वाचवायला गेलो. कसा वाचवणार होतास तू तिला? पाणिनीने विचारलं. ज्या क्षणी निष्ठानं तिचा कबुली जबाब टेपवर दिल्याचं मला समजलं तेव्हाच मी ओळखलं की पोलीस बाटली शोधायला नदीत कोणाला तरी पाठवतील. त्यांना जर शिश्याच्या गोळ्या भरलेली सायनाईडची बाटली सापडली नाही तर निष्ठाचा कबुली जबाब हा काल्पनिक ठरेल. पण बाटली सापडली तर तो खरा ठरेल. अच्छा, मग पुढे काय केलंस तू? माझ्या घरात काही काळ सायनाईडच्या गोळ्या होत्या. जोसेफ परेराच्या मृत्यूपूर्वी साधारण महिनाभर मला त्या मिळाल्या होत्या. काय झालं होतं, आमच्या घराजवळ रात्री अपरात्री कुत्री भुंकून उच्छाद मांडत होती. कित्येक महिने झाले त्याला. रोज रात्रीची झोप खराब करत होती. सगळीकडे तक्रारी करून झाल्या. शेवटी बायको म्हणाली आपण त्यांना विष घालू. मी तिला सांगितलं, म्हणालो तो गुन्हा आहे. पण ती सुडानं पेटली होती. मी तिला समजावलं की आपण विष खरेदी केलं तर ते शोधून काढलं जाऊ शकतं. आणि शेवटी त्याच्यावर वाद होऊन मी ते निमिष जयकरच्या लॅबमधल्या त्या जारमधून सायनाईड आणायला तयार झालो. मी त्या कंपनीत वरचेवर जात असे. आणि त्यामुळे तू असं गृहीत धरलं की तेच सायनाईड तुझ्या बायकोनं जोसेफ परेराला घातलं? फिलिप फर्नांडिसनं मानेने होकार दिला. पाणिनीने पुढे विचारलं. म्हणून तुला असं वाटलं की पोलिसांना जर नदीत विषाची बाटली सापडली तर त्यांना तुझ्या बायकोवर संशय न येता ते निष्ठावर संशय घेतील आणि तिच्या टेप रेकॉर्डिंगवरील जबाबामुळे असलेल्या संशयाला बळकटी येईल? मला वाटलं की कुत्री मेल्यामुळे आमच्या शेजाऱ्यांना संशय आला होताच, त्यामुळे माझ्यामार्फत बायकोपर्यंत पोलीस पोचतील. म्हणून मी जेव्हा तुझ्याशी बोललो तेव्हा तुला भीती वाटली की 2 पैकी 1 बाटली नदीत टाकल्याचं माझ्या लक्षात येईल. म्हणून स्वतःला वाचवण्यासाठी तू साध्या गोड गोळ्यांची बाटली नदीत टाकल्याचं विधान केलंस? बरोबर आहे. तुझ्या बायकोनी त्याला विष दिलं असं तुला वाटायचं कारण काय? तेव्हा मला वाटलं होतं, पण आत्ता मला माहिती आहे की तिने नाही केलं तसं. तुला कसं माहीत झालं? कारण तिने मला तसं सांगितलं. खांडेकर उठले आणि कंटाळलेल्या सुरात म्हणाले, पुन्हा पुन्हा तेच तेच त्याच ठिकाणी गार गार फिरताय. अरे पुरावे आणि साक्षीदार यांचा काही. खाली बसा आणि गप्प राहा. न्यायाधीशांनी फटकारलं. मी ऐकणार आहे सगळं. आता खटल्याचा उलगडा व्हायच्या मार्गावर आहे. तुम्हाला अपेक्षित असं यातून काही घडणार नाही, पण कोर्टाला आणि न्यायाला अपेक्षित ते बाहेर येईल यातून. तेव्हा मध्ये मध्ये बोलू नका खांडेकर. तर मग फिलिप फर्नांडिस, तुम्ही म्हणालात की तुमच्या बायकोनं त्याला मारलं नाही कारण तिने तुम्हाला तसं सांगितलं? हो न्यायाधीश महाराज.
पण पहिल्यांदा तुम्हाला का वाटलं की तिने त्याला मारलं असावं? कारण त्याच्या मृत्यूच्या वेळी ती तिथे होती. मला माहिती आहे की कोको बनवलं जात असताना ती खालच्या मजल्यावरच्या जेवणाच्या खोलीत गेली होती. निष्ठा कुठे दिसते का तिने बघितलं, पण ती दिसली नाही. मग तिने बलदेवला हाक मारली, तोही नव्हता जवळपास. ती सहज आत जाऊन किचनमध्ये जिथे कोको बनवलं जात होतं तिथे जाऊ शकत होती, म्हणून मी गृहीत धरलं की तिनेच. नाही, पण तिने त्याला मारायचं कारण काय? कारण तिला अशी माहिती मिळाली होती की त्यामुळे ती अस्वस्थ होती. कोणती माहिती मिळाली होती? कोर्टानं विचारलं. तिला समजलं होतं की जोसेफ परेरानं त्याच्या भागीदाराचा खून केला होता आणि तो भागीदार म्हणजे निष्ठाचा बाप होता. तिला हे माहिती होतं, म्हणून तिने जोसेफ परेराला ब्लॅकमेल करून अनेक गोष्टी मिळवल्या. त्यांनीही त्या निष्ठाला दिल्या, कारण आपण गुन्हेगार आहोत याची त्याला जाणीव होती. त्यांनी सोफियाजवळ सुद्धा या गुन्ह्याची कबुली दिली होती. कधी दिली होती कबुली? मरणाच्या आदल्या दिवशी. म्हणून तुम्हा दोघांना असं वाटलं की त्याच्या कबुलीमुळे त्याच्या मालमत्तेतला वारस म्हणून तुम्हाला जो हिस्सा मिळणार आहे त्यात अडचणी येतील आणि निष्ठा निरगुडकरचा हक्क शाबित होईल. त्यापेक्षा सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे ती अशी की भागीदाराच्या मृत्यूनंतर जोसेफनं अनेक लफडी करून भागीदाराची मिळकत सुद्धा लुटली होती. भागीदाराच्या मृत्यूपत्रानुसार त्याचा भागीदारीतला हिस्सा त्याची पत्नी रेवती निरगुडकर हिच्या नावावर होता. निष्ठाने जो वकील लावला असता आणि मागणी केली असती की भागीदारीतली मालमत्ता आणि नफ्याचा हिस्सा परेरानं नाखुशीनं बाजूला ठेवलाय तो मला मिळावा, तर परिस्थिती चिघळली असती. निष्ठाला सगळ्या गोष्टी माहिती होत्या असं नाही. तिला साधारण अंदाज होता, पण पुरावा कशाचाही नव्हता. जोसेफ परेरा मृत्यूशी झगडत होता, घाबरला होता. आमच्यासमोर त्यांनी त्याचा अपराध कबूल केला. तुझ्यासमोर केला का बायकोसमोर केला? दोघांसमोर. म्हणून तुम्हाला वाटलं की तुमच्या बायकोने त्याला मारलं? त्यामुळेही वाटलं, आणि शिवाय ती जे काही म्हणाली त्यामुळेही वाटलं. काय म्हणाली ती? सोफिया म्हणाली की आपल्या हातातोंडाशी आलेली संधी ती निष्ठाला मिळवू देणार नाही. आम्ही त्यावर बरीच चर्चा केली. तिने मला विचारलं की आपण त्याच्या कोकोमध्ये थोड्या सायनाईडच्या गोळ्या टाकल्या तर काय होईल. मी या सगळ्या सापळ्यात अडकलोय, पण सोफिया म्हणतीये की तिने नाही घातल्या गोळ्या त्यात. अच्छा. न्यायाधीश तिरस्कारानं म्हणाले, जोसेफ परेरा हा खुनी आहे, अफरातफर करणार आहे हे माहीत असून आणि त्याने निष्ठाला फसवून तिला भागीदारीमधली वारस म्हणून वंचित केलंय याची कल्पना तुम्हाला असूनसुद्धा सत्य उघड करण्याचा प्रयत्न न करता त्याला मारण्यासाठी किती गोळ्या लागतील याची चर्चा केली तुम्ही? आम्ही म्हणजे त्या आशयाचं बोलणं केलं, पण तुम्ही वर्णन केलं ना तसं थंड डोक्यानं खुनाची योजना वगैरे आखण्याच्या दृष्टीनं नाही, एक शक्यता गृहीत धरली एवढंच. आणि तुम्ही गृहीत धरलं की तुमच्या बायकोनी त्याला मारलंय. तुमच्या साक्षीमधील तुमचे सगळे मुद्दे विचारात घेऊन सुद्धा केवळ तुमची बायको सांगतेय की तिने त्याला मारलं नाही, म्हणून तुम्हाला वाटतंय की ती निष्पाप आहे. जर सोफियानी तसं केलं असतं ना तर मला सांगितलं असतं ना. तुमच्या या विधानातली नैतिक अधोगतीची नोंद कोर्टानं घेतली आहे. कोर्ट आपलं कामकाज थांबवत आहे. या साक्षीदाराला कैदेत टाकण्याचे आदेश पोलिसांना देण्यात येत आहेत. सोफिया फर्नांडिस हिला पोलिसांनी अटक करावी आणि तिच्यावर आणि तिच्या नवऱ्यावर खुनाचा आरोप ठेवावा. कोर्ट आज दुपारी 4 वाजेपर्यंत कामकाज स्थगित करत आहे. एवढं बोलून त्यांनी हातोडा जोरात आपटला. कोर्टाचं कामकाज थांबल्यामुळे खटला ऐकायला आलेल्या प्रेक्षकांना पूर्ण गोंधळात टाकलं. आत्तापर्यंत कुठल्याच प्रकरणात, अगदी पाणीनी असलेल्या प्रकरणात सुद्धा अशी गोंधळाची स्थिती झालेली नव्हती. एका वर्तमानपत्रानं जाहीर करून टाकलं. खांडेकरांचा चेहरा बघवत नव्हता.
अचानक झालेल्या घडामोडींमुळे त्यांना क्लेश झाल्याचं जाणवत होतं. दार ढकलून चिडचिड करत ते कोर्टातनं बाहेर पडले. फिलिप फर्नांडिस आणि सोफियाला कैदेत टाकलं होतं. तो तिला सत्य सांगण्याबद्दल विनवणी करताना दिसत होता, तर ती त्याला अर्वाच्य शिवीगाळ करत होती. माझ्यातली एक पैसुद्धा तुला मिळणार नाही असं ती म्हणत होती. तो म्हणाला, मला देण्यासाठी तुझ्याकडे काही नाहीच आहे. सौम्या सोहनी आणि कनक ओजसनं पाणिनी आणि निष्ठाभोवती घोळका केला. त्या दोघांचं अभिनंदन केलं. निष्ठा एकदम सैरभैर झाली होती. तिला एकाच वेळी हसू आणि रडू येत होतं. तेवढ्यात पोलीस आला आणि म्हणाला, मला माफ करा, पण अजून मला निरगुडकर यांना सोडायचा अधिकृत आदेश आलेला नाही, त्यामुळं थोडा वेळ मला त्यांना कैदेत ठेवावं लागेल. पाणिनीने तिच्या पाठीवर थोपटल्यासारखं केलं आणि म्हणाला, आता तू निश्चिंत राहा, सगळं काही ठीक होईल. तिला एकदम आनंदाश्रू आले. आवेगानं पुढे येऊन तिने पाणिनीचं चुंबन घेतलं. वर्तमानपत्राच्या वार्ताहरांना अचानक हे दृश्य टिपायला मिळालं, पण त्यांच्यातल्या एकाची ती संधी हुकली. अहो थांबा थांबा, मला फोटो घ्यायचा होता तुम्ही पाणिनींचं चुंबन घेताना. पण काय झालं, माझा कॅमेरा तयार नव्हता. मग तसंच पुन्हा एकदा करायला तुमची काही हरकत आहे? अजिबात हरकत नाही, असं म्हणून निष्ठानं त्याची इच्छा पूर्ण केली. हे सगळे प्रकार होईपर्यंत त्या पोलिसानं वाट पाहिली आणि नंतर तिला घेऊन गेला. मग पाणिनी, खांडेकर आता काय करतील असं तुला वाटतंय? कनक ओजसनं विचारलं. 99% ते चुकीचा निर्णय ठरेल अशी कृती करतील. म्हणजे कशा प्रकारची कृती? ते सोफिया फर्नांडिसवर खुनाचा आरोप ठेवून फिर्याद लावतील. मग त्यात काय चुकीचं आहे? जसा निष्ठाचा होता तसा यावेळी त्यांच्याकडे तिचा कबुली जबाब नाही आहे. गुन्हा घडल्याचा पुरावा त्यांच्याकडे नाही आहे. जोसेफ परेरा हा पोटॅशियम सायनाईडमुळे गेला हे त्यांना सिद्ध करता येणार नाही, आणि ते कसं दिलं गेलं हे सुद्धा. पण अर्थात फिलिप फर्नांडिसची साक्ष त्यांना... ओजसनं बोलायचा प्रयत्न केला, पण पाणिनीने चकचक आवाज काढून त्याचं म्हणणं धुडकावूनच लावलं. काय झालं काय? फिलिप फर्नांडिसची साक्ष मान्य होणार नाही, कारण नवरा आणि बायको एकमेकांविरुद्ध साक्ष देऊ शकत नाहीत. त्यामुळे मांजर जशी स्वतःची शेपटी पकडायचा प्रयत्न करते पण तिला ते जमत नाही, तशी अवस्था झालेले खांडेकर आपल्याला बघायला मिळतील. म्हणजे पाणिनी, तुला असं म्हणायचंय की खुनासारख्या आरोपातून ती सोफिया सहज सुटेल? अरे कोण म्हणतं तिने खून केला म्हणून? पाणिनीनं हे विचारताच ओजस आणि सौम्या दोघंही चाट पडले. म्हणजे तिने नाही केला खून? फिलिप फर्नांडिसच्या साक्षीतली महत्त्वाची बाब तुझ्या लक्षात आलेली दिसत नाही आहे. ती माझ्या आली. काय होती ती बाब? लक्षात घे रे. निमिष जयकर सायनाईडच्या गोळ्या मिळवण्यासाठी जोसेफ परेराच्या घरी गेला. त्यांनी बलदेवला निष्ठाच्या खोलीत बाटली आणण्यासाठी पाठवलं. बलदेवने ती शोधली आणि जयकरकडे दिली. त्यावेळी 4 गोळ्या त्यात कमी होत्या, आणि त्याचं काय झालं कुणालाच स्पष्ट करण्यात आलेलं नाही. अरे देवा, सौम्या म्हणाली. क्षणभर तुम्हाला असं तर वाटत नाही आहे ना की निष्ठाने त्याला खरंच विष दिलं? एक विसरतीयस तू सौम्या. तिला डॉक्टर डोंगरेंनी औषध देऊन तिच्याकडनं खरा प्रतिसाद मिळवला होता. तिला माहिती होतं तेवढं तिने कथन केलं. पण ती सायनाईडची बाटली? का निमिष जयकर सांगतो त्याप्रमाणे त्यांनी त्या घरातनं बलदेवमार्फत बाटली मिळवली तेव्हा त्या 4 गोळ्या कमी होत्या. ज्यावेळी निष्ठा कोको बनवत होती त्याचवेळी ती बाटली घरातनं बाहेर नेण्यात आली. सौम्या म्हणाली. बरोबर आहे, पण एक लक्षात ठेव की तेव्हा 4 गोळ्या कमी होत्या. मग तिने टेपवर सांगितलेली घटना तिच्या दृष्टीनं बरोबर आहे. तिने प्रत्यक्ष गोड गोळ्याच परेराला दिल्या, पण तिला वाटलं की आपण सायनाईडच्या गोळ्या दिल्या, म्हणून तिने ती गोड गोळ्यांची बाटली सायनाईडच्या गोळ्यांची बाटली समजून नंतर नदीत टाकली. सौम्या उलगडा करून घेण्याच्या दृष्टीनं म्हणाली. तीच गोड गोळ्यांची बाटली म्हणजे पुरावा क्रमांक ब, म्हणजे निष्ठानं टाकलेली आणि मी नदीतनं मिळवलेली बाटली.
अरे पण मग जोसेफ परेरा मेला कसा? मगाशी मी म्हटल्याप्रमाणे फिलिप फर्नांडिसच्या साक्षीमधला एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही दुर्लक्षित केला आहे. तो असा की जेव्हा त्याची बायको सोफिया किचनमध्ये गेली तेव्हा तिथे कोणीच नव्हतं, निष्ठाही नव्हती आणि बलदेवसुद्धा तिला दिसला नाही. आणि शेगडीवर कोको गरम करायला ठेवलेलं होतं आणि म्हणजे तुला म्हणायचं आहे की कोणी नाही असं बघून सोफियानं विषाच्या गोळ्या खरोखर त्या कोको? कनक ओजसनं मध्येच पाणिनीला विचारलं. नाही रे, त्यावेळी निष्ठा काहीतरी आणायला बाहेर गेली होती. कोणत्याही क्षणी ती परत आली असती आणि सोफियाला माहिती नव्हतं ती बाहेर गेली आहे. त्यामुळे तो धोका पत्करून सोफियानं त्या गोळ्या कोकोमध्ये टाकल्या असतील असं वाटत नाही. पण बलदेवचं काय? आता त्याचं काय काढलं? बलदेवनी आपल्याला सांगितलंय की तो संपूर्ण वेळ जेवणाच्या खोलीत खिडक्या स्वच्छ करत होता. मग तो सोफियाला कसा दिसला नाही? फिलिप फर्नांडिसला कसा दिसला नाही? निमिष जयकरनी बलदेवलाच सांगितलं होतं निष्ठाच्या खोलीतनं बाटली मिळवायला. ती जेव्हा बलदेवनं शोधून काढून निमिष जयकरला दिली तेव्हा त्यात 4 गोळ्या कमी होत्या. बलदेवला निष्ठाबद्दल खूप आत्मीयता होती. त्याचं तिच्यावर मुलीप्रमाणे प्रेम होतं. जोसेफ तिला जो त्रास द्यायचा ते त्याला अजिबात आवडायचं नाही. त्यांनी त्याच्याकडे बरीच वर्ष काम केलं होतं. त्याला निष्ठाच्या आईबद्दल, रेवती निरगुडकरबद्दल सगळी माहिती होती, सहानुभूती होती. माझा अंदाज आहे की बलदेव आधी निरगुडकर कुटुंबाकडे कामाला असावा आणि नंतर त्याला परेराने आपल्याकडे नोकरीला आणलेलं असावं. पण बलदेवचा मूळ ओढा निरगुडकर कुटुंबाकडेच होता. निष्ठाला लहानपणी त्यांनी स्वतःच्या अंगाखांद्यावर खेळवलेलं असावं. भागीदारीत परेरानं केलेल्या घोटाळ्याची, त्याचा भागीदार कसा मेला या गोष्टीची त्याला माहिती होती. आणि नाहीतरी त्यांनी परेराची नोकरी सोडून गावाकडे नदीकाठी एखादं घर बांधून राहायला जायचं ठरवलं होतंच. त्यामुळे परेरा जागला काय किंवा मेला काय त्याला स्वतःला काही फरक पडला नसता. पण जाता जाता परेरा मेला तर निष्ठाला वारस म्हणून फायदा होईल ही जाणीव त्याला झाली. शिवाय निष्ठा त्यावेळी तिथे नसल्यामुळे तिच्यावर आळ येण्याची शक्यता नाही हे सुद्धा त्याला माहिती होतं. पाणिनींनी सविस्तर खुलासा केला. ओजसनं पाणिनीकडे कौतुकानं आणि आश्चर्यानं पाहिलं. बाप रे पाणिनी, तू जेव्हा हे सगळं तर्कशुद्धप्रमाणे समजावून सांगतो ना तेव्हा ते सगळं घटनेत बरोबर बसतं. पण आता मला सांग की तू पुढे काय करणार आहेस? हेरंब खांडेकरना तू बलदेवबद्दल टीप देणार आहेस का? म्हणजे तो निघून जाण्यापूर्वी ते त्याला पकडायची व्यवस्था करतील. त्यांना जरा काही काळ स्वतःला हातपाय मारू देत ना. आपली मदत ते स्वीकारणार नाहीत, निदान सध्या तरी. पण कनक, तरी पण मला असं वाटतंय की माझ्याऐवजी तू जर त्यांना टीप दिलीस बलदेवबद्दल तर ते फारसा विरोध नाही करणार. त्यामुळे तू जरा त्यांच्या आसपास वावर आणि योग्य वेळ येताच त्यांच्यावर मेहरबानी कर. मला जरा लांब ठेव यातनं. कनकच्या भावनाविरहित चेहऱ्यावर एखादा भाव उमटणं म्हणजे अवघड होतं. पण पाणिनीच्या या बोलण्यानंतर त्याचे डोळे आश्चर्यानं मोठे झालेले होते. अरे हे नाही केलं तर पाप लागेल मला, कनक उद्गारला. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात अभय बापट लिखित सायनाईड ही कादंबरी आज संपली. कादंबरीचा प्रत्येक भाग तुम्हाला आवडला असेल, त्यामुळे प्रत्येक भाग लाईक करा, हाईप करा. भाग कसा वाटला हे सांगण्यासाठी कमेंट मात्र जरूर कळा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कादंबरीसह दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.